मोबाईलच्या स्टोरेजमध्ये बघता बघता सहज मला हा व्हिडिओ भेटला आणि व्हिडिओ पण खूप जुना आहे. तर तरी म्हटलं तर शेअर करूया, म्हणजे कसं एक मेमरी बनून राहील. तो म्हणून हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते. कधी-कधी अचानक काही काळानंतर त्या गडबडीत किंवा धावपळीत कामं करणं आणि ते काम व्यवस्थितपणे पार झालं झालं ना, की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता यामागची गंमत काय माहिती आहे का तुम्हाला? अहो, आता आम्ही जिथे राहतो ना, तिथे आहे साईबाबांचं मंदिर. आता रामनवमीला कार्यक्रम असतात हे तर मला म्हणजे समजलेलं, पण त्याच्या आदल्या दिवशी ही जी पालखी येते हे मला माहिती नव्हतं. आणि माहिती तरी कसं असणार सांगा बघू? आता आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर घरातच होतो. बाहेर येणं-जाणं नव्हतं, कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हतं. त्याच्यामुळे पालखी येणार हे माहीतच नव्हतं. आता मला माहिती नाही तर यांना कसं काय माहिती असणार? ते सकाळी ऑफिसला जाणार, ते संध्याकाळी येणार. आणि त्याच्यात म्हणायचं तर मम्मी माझी सकाळीच अर्जंट काम होतं म्हणून गेलेली घरी आणि मी आणि बाळ असे दोघंच जण होतो. आता साईडला मला आवाज यायला लागला म्हणून दरवाजा उघडून संध्याकाळी म्हटलं, "हो वहिनी कसली गडबड चालली आहे?" कारण जिकडे-तिकडे सगळीजण रेडी होऊन रांगोळी वगैरे काढत होती. म्हटलं, "काय आहे हो?" तर वहिनी म्हणाल्या, "अगं असं काय करतेस? आता पालखी येणार आहे ना 1 तासानेच. मग तू तयारी नाही केलीस का?" अरे बापरे! म्हणे आता काय करायचं? मग पहिल्यांदा आधी पटापट फोन घेतला आणि फोनमध्ये बघते तर काय, फोनचं रिचार्ज संपलेलं. मग बाळाला घेतलं, तसंच दरवाजा ओपन ठेवला आणि वहिनींकडे गेल्या. "हो वहिनी," म्हटलं, "फोन द्या." मग वहिनींचा फोन घेतला आणि यांना फोन केला. "हो," म्हटलं, "पालखी येणार आहे. जमेल तेवढं लवकर या आणि येताना फळं घेऊन या." आणि त्याच्यानंतर दीदी, आता मम्मी नाही म्हणजे दीदी येणार होती राहायला, पण ती लेट येणार होती कारण पालखी वगैरे तिला माहितीच नव्हतं आहे ते. मग तिला फोन केला, "अगं," म्हटलं, "पालखी येणार आहे. शक्य तेवढं," म्हटलं, "लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा." ऑलरेडी ती निघालेलीच होती. तर ती म्हणाली, "आम्ही येतोय, तोपर्यंत तू तयारी कर." मग काय, आता फ्रिज ओपन केला तर फ्रिजमध्ये फुलं तर होती. फुलांचा हार बनवून घेतला. त्याच्यानंतर ते देवपूजेचं सामान असतं म्हणजे समई वगैरे, पंचारती. त्याच्यानंतर सगळं रेडी करून ठेवलं. समई घेतल्या, त्या वात घालून, तेल घालून त्या रेडी करून ठेवल्या. त्याच्यानंतर नारळ, तांदूळ आणि बाकीचे पूजेसाठी जे साहित्य लागतं ना, तर ते सगळं मी काढून वगैरे ठेवलं. आणि बाहेर मग पटकन कचरा मारला, पाणी वगैरे ओतून स्वच्छ धुवून घेतलं. आणि तुम्ही तिथे बघू शकता ओलंच होतं, मग तशीच रांगोळी काढली. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात एक दीदी पोहोचली. दीदीला म्हटलं, "अगं आता तू आवर, साडी नेस, कारण तुलाच पूजा करायची आहे, मी तर काही करू शकत नाही." मग दीदी रेडी वगैरे झाली आणि बरोबर हे पण पोहोचले आणि मग पालखी दारात आली. सगळ्यात आधी धन्यवाद मानलं, की सगळं जे घाई गडबडीत केले ना ते व्यवस्थित झालं. दीदीने आणि जिजूंनी पूजा केली. आता ते गुरुजी होते ते सांगत होते कसं काय करायचं ते. कारण तिची पण पहिल्यांदाच वेळ होती आणि मी पण पहिल्यांदाच बघत होते कशी काय पूजा वगैरे करायची ती. तर दीदीने पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर व्यवस्थित पूजा वगैरे सगळी पार पडली आणि मग पालखी पुढे